नाशिकमध्ये खड्ड्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलाय आणि त्यामुळे पालिका प्रशासनावर चहूबाजूंनी जोरदार टीका होतीये। सर्वपक्षीय राजकारणीही संतप्त झालेले आहेत आणि त्यातच रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजनांनी सांत्वनपर भेट घेतली आणि यावेळी कोतकर कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। आम्हाला कोणाचंही हे नाही पाहिजे आणि कोणी राजकारण केलं तर ते पण मला चालणार नाही। परंतु माझी विनंती एकच आहे की ही सुनबाई आहे ना, ही आज तिचं सगळं खराब करून गेलेलं आहे। आज तिला काही पण मदत करू शकेल पण तिचा नवरा नाही उभा करू शकत। म्हणून मला अतिशय वेदना झालेली आहे या पोरीसाठी आणि माझ्या सुनबाईसाठी। जी MSc झालेली मुलगी आहे तिच्यासाठी जर कधी तुम्हाला कुठेतरी काही शासनाच्या याच्यात सेवा देता आणि याच्यापेक्षा तुम्हाला काळजी म्हणणार आपण इथे आलेला आहात, आमच्या दुःखात सुद्धा तुम्ही सहभागी झालेला आहात, त्याच्याबद्दल आम्ही आपल्या आभारी आहोत। दरम्यान नाशिकमध्ये कोतकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजनांनी पालिका प्रशासनासोबत बैठक घेतली। यावेळी पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी महाजनांसमोर कामांचा पाढा वाचला। तयार झालेले रस्ते खोदून ठेवणं, तयार झालेल्या रस्त्यावरती न विचारता खोदकाम केलं जातं अशी तक्रार मनीषा खत्री यांनी महाजनांसमोर मांडली। तसंच संबंधित कंपनीचं अधिकारी ऐकत नसल्याचं, नाशिक शहराची त्यामुळे वाट लागल्याचं आमदार देवयानी फरांदेंनी बैठकीत सांगितलं। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेले आहेत आणि त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी या संपूर्ण गोष्टीची दखल घेत पालिका प्रशासनासमोर बैठक घेतली। कोतकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ही बैठक झालेली आहे। तयार झालेल्या रस्त्यांवरती न विचारता खोदकाम केलं जातं, तयार झालेले रस्ते न विचारता खोदले जातात अशी तक्रार मनीषा खत्री यांनी गिरीश महाजन यांच्यासमोर मांडलेली आहे। तर संबंधित कंपनीचे अधिकारी ऐकत नसल्यानं नाशिक शहराची वाट लागल्याचं देवयानी फरांदे म्हणाले। आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतायत। कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू, पण निश्चित नाशिककरांना मी पुन्हा आश्वासित करेल की आठवडाभरामध्ये सगळ्या खड्ड्यांचा प्रश्न जवळपास बरोबर आहे हा आम्ही त्या ठिकाणी संपवू। मात्र नाशिककरांची जीव जात आहे, नाशिककरांचा जीव एका बाजूला आहे, दंड एका बाजूला आहे। मात्र पैसे किंवा दंड वसूल होईल पण जीव प्रत्यक्षात नाशिककरांना मिळणार नाही। आता फिरून फिरून प्रश्न तिथे देतो त्या ठिकाणी। म्हणून मी सांगितलं की उद्या परवापासून मी स्वतः नाशिकमध्ये थांबणार आहे। कामाचा दर्जा सुद्धा मी बघणार आहे, किती गतीने कामाचं चाललंय हे सुद्धा बघणार आहे। उद्या सगळ्या ठेकेदारांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे। जीवाची किंमत कोणी देऊ शकत नाही, ती कोणी देऊ शकत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण शेवटी कामही करून घ्यायचेत आपल्याला आणि अतिशय वेगात अतिशय क्वालिटीचे कामं ते आपण या ठिकाणी करून घेऊ। कुठे याच्यामध्ये उशीर होणार नाही आणि आता जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास होणार नाही, जनतेला नाशिककरांना। त्या संदर्भामध्ये जे जे काही करायचं असेल ते आपण आठवडाभरामध्ये करून त्या ठिकाणी संपवू। यापूर्वी अशी कधीही परिस्थिती नाशिकची नव्हती, अत्यंत खराब अशी स्थिती झालेली आहे। याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे। विशेषतः तुम्ही प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेऊन या सगळ्याबाबत कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे। असं देखील म्हटलंय बघू नका असं भुजबळ यांनी तुमचं नाव हेच म्हटलंय की मंत्री गिरीश महाजन यांनी यामध्ये लक्ष घालायची गरज आहे। बरोबर आहे, जबाबदारी माझीच आहे, मी कुंभमेळा मंत्री आहे। आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो। मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं। ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं की आपल्याला पुढचे 30-40 वर्ष कुठे बघावं लागणार नाही। म्हणजे डांबरी रस्ते केले की दरवर्षी आपल्याला खड्डे बुजवावे लागतात, पुन्हा ते डांबर वाहून जातं। आपण त्यावेळेला शेकडो कोटी खर्च करतो पण त्याचा उपयोग काही होत नाही, कारण इथे पाऊसही जास्त पडतो, डांबरी रस्ते कसे टिकतात याची आपल्याला कल्पना आहे।
त्यामुळे मला असं वाटतं की एकदा कॉन्क्रीट रस्ते झाले, व्हाईट टॉपिंग झाले, तर आपल्याला पुढचे 25-30 वर्ष त्याच्यावर खड्डा सुद्धा पडणार नाही. अशा क्वालिटीचे रस्ते आपण या ठिकाणी करतो आणि जवळपास 35,000-40,000 कोटी खर्च करून आपण सगळं नाशिक शहराचा चेहरामोहरच बदलवतो. आणि मग त्याच्यामध्ये सगळंच आहे, MNGL पण असेल, आपण फायबर त्या ठिकाणी टाकतोय, 7 युटिलिटीज आहेत. 60 एक रोड utility एका खाली रोड 7. एका रोड खाली तर 7 प्रकारचे सगळे आपण कामं त्या ठिकाणी करतोय, युटिलिटी करतोय. मग STP पासून असेल, पाण्यापासून असेल, गॅस पासून असेल, सगळेच प्रकारचे. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांना इतक्या सुविधा नंतर मिळणार आहे याची आपल्याला कल्पना आहे. जवळपास 4-4.5 कॅमेरे आपण त्या ठिकाणी तर सगळ्या ठिकाणी लावतो आहोत. आणि म्हणून नाशिक सगळं अगदी मॉडर्न नवीन नाशिक आपण या ठिकाणी तयार करतो आहोत. म्हणजे 6 महिन्याने नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला वाटेल की खरंच आपण कुठे आलेलो आहोत, अशा पद्धतीने आपण कामं करतो आहोत. तर पुढच्या आठवड्याभरामध्ये खड्ड्यांच्या समस्येवरती तोडगा काढू असं गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान नाशिकमधल्या खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळांनी संताप व्यक्त केला. रस्त्यांवरच्या खड्ड्यांना जो जबाबदार असेल त्यावर कारवाई झालीच पाहिजे असं ते म्हणाले. शिवाय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही या प्रकरणात त्यांनी लक्ष द्यावं असं भुजबळ म्हणाले. आणि भुजबळांच्या टीकेवरती गिरीश महाजनांनी मात्र मौन पाळलंय. गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही. नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं. सर छगन भुजबळ म्हणाले, सर छगन भुजबळ यांनी टीका केलेली आहे खड्ड्यांवरून. सर छगन भुजबळ यांनी टीका केलेली आहे. सर छगन भुजबळ यांनी टीका केली रस्त्यावरून. ते म्हणतात की कुंभमेळा मंत्र्यांचं काम आहे. जरा आम्हाला जाऊ देता का प्लीज. सर कुंभमेळा नाशिक ओके.